Student, we are studying Standard 6 General Science lesson number 2. In the last lecture, we have seen how the food is necessary for the growth. In this part, we are seeing how the food is taken by the animal. In the diagram, we can see how the food is taken by various animals. Animals do not have chlorophyll. We know that only the plant have chlorophylls. Animal do not have chlorophyll, so they cannot produce their own food. प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांमध्ये हरित लवक जे आहे तर ते हरित लवक त्या ठिकाणी नसतं आणि हरित लवक नसल्यामुळं असणाऱ्या ज्या काही वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पती स्वतःचं असणारं जे काही अन्न जे आहे तर ते स्वतःचं अन्न त्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी तयार करू शकत नाही. दे सर्च फॉर फूड. आणि म्हणून हे जे असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी अन्नाच्या शोधार्थ त्या ठिकाणी काय करताना दिसतात, भटकंती जी आहे तर ती भटकंती त्या ठिकाणी करताना दिसतात. ॲनिमल सच ॲज गोट्स, sheep, horse eat grass, while wild animals such as tigers and lions meet their need for food by hunting other animals which live on plants. त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारे जे काही प्राणी जे आहेत, उदाहरणार्थ त्या ठिकाणी गोट म्हणजे बकरी, शीप म्हणजे मेंढी, हॉर्स म्हणजे घोडा, यासारखे असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी काय सांगितले आपल्याला, ईट ग्रासेस, गवत जे आहेत तर ते गवत त्या ठिकाणी खाताना दिसतात. तर असणारे जे काही वाईल्ड ॲनिमल जे आहेत, हिंस्र असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला एक टायगर आणि लायन्स त्या ठिकाणी दिलेले. तर हे काय करताना दिसतात, तर त्यांची असणारी जे काही अन्नाची असणारी जी काही गरज जी आहे तर ती अन्नाची गरज काय सांगितले, हंटिंग अदर ॲनिमल्स, जे दुसरे प्राणी जे आहेत तर त्या दुसऱ्या प्राण्यांची शिकार त्या ठिकाणी करताना दिसतात की जे प्राणी त्या ठिकाणी अन्नासाठी वनस्पती जे आहेत तर त्या वनस्पतींवर त्या ठिकाणी अवलंबून असतात. द इंटेक ऑफ फूड अँड द रिझल्टंट ग्रोथ इज अन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द लिव्हिंग थिंग. जे सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीचं असणारं जे काही अन्न जे आहे तर ते अन्न त्या ठिकाणी घेतलं जातं आणि या अन्नाचा असणारा जो काही परिणाम जो आहे तर तो परिणाम त्या ठिकाणी असणारा जो काही सजीव जो आहे तर त्या सजीवाची असणारी जी काही वृद्धी जी आहे तर त्या वृद्धीशी त्या ठिकाणी संबंधित त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला त्या ठिकाणी डायग्रॅम दिलेली, ही डायग्रॅम जी आहे तर ते डायग्रॅम काय करायचं, सर्वसाधारणपणे तिचं असणारं जे काही ऑब्झर्वेशन जे आहे तर ते ऑब्झर्वेशन आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे आणि ऑब्झर्वेशन करून आपल्याला त्या ठिकाणी जर असणारं जे काही निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण आपल्याला त्या ठिकाणी करायचे. पहा, ए लिप ऑफ ए प्लॅन्ट त्या ठिकाणी दिलेले, जे काही वनस्पतीचं असणारं जे काही पान जे आहे तर ते पान आपल्याला त्या ठिकाणी आकृतीमध्ये दिसते. आता त्याचं काय करायचं आहे, या ठिकाणी आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली की सर्वसाधारणपणे ते जे काय असताना जे काही पान जे आहेत तर त्या पानाची असताना जी काही बॅक साईड जी आहे तर त्या बॅक साईडला मायन्यूट अशा प्रकारची ओपनिंग त्या ठिकाणी असतात, म्हणजे छोटे छोटे अशा प्रकारचे छिद्र जे आहेत तर ते छिद्र त्या ठिकाणी असतात. दिज ओपनिंग वी कॅनॉट सी विथ द नेकेड आय. मागच्या बाजूला असणारे जे काही छिद्र जे आहेत तर ते छिद्र आपण त्या ठिकाणी, वरच्या बाजूला असणारे जे काही छोटे छोटे अशा प्रकारचे असणारे जे काही छिद्र जे आहेत तर ते छिद्र आपण त्या ठिकाणी उघड्या डोळ्याने त्या ठिकाणी पाहू शकत नाही. तर याच्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी असणारा जो काही मायक्रोस्कोप जो आहे तर त्या मायक्रोस्कोपचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करावा लागतो. जे काही छोटी छोटी अशा प्रकारचे असणारे जे काही छिद्र जे आहेत तर त्या छिद्रांनाच आपण त्या ठिकाणी स्टॉमॅटो जो आहे तर तो स्टॉमॅटो त्या ठिकाणी म्हणतो. आता रेस्पिरेशन दिलेले, यू होल्ड युअर हँड इन फ्रंट ऑफ युअर नोज ऑर कीप युअर हँड ऑन युअर चेस्ट. तुमचा असणारा जो काही हात जो आहे तर तो हात करायचा आहे नाकाच्या त्या ठिकाणी समोर घ्यायचा आहे, किंवा तुमचा असणारा जो काही हात जो आहे तर तो हात असणारे जे काही छाती जे आहे तर त्या छातीवर त्या ठिकाणी ठेवायचं. व्हॉट डू यू फील, तुमच्या काय लक्षात येतं
याचं असणारं जे काही निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण आपल्याला त्या ठिकाणी करायचे. आता आपल्या लक्षात येत नसते की नाकाच्या समोर ज्या वेळेला आपण त्या ठिकाणी हात ठेवताना दिसतो तर त्यावेळेला असणारी जी काही हवा जी आहे बाहेर टाकलेली जी काही हवा जी आहे तर ती हवा त्या ठिकाणी बाहेर पडताना दिसते. किंवा छातीवर जर आपण त्या ठिकाणी हात जर ठेवला तर आपलं असणारं जे काही हर्ट जे आहेत किंवा इतर जे असणारे जे काही अवयव आहेत, उदाहरणार्थ सर्वसाधारणपणे हार्टबीट जे आहे तर ती हार्टबीट आपल्याला त्या ठिकाणी फील होताना दिसते, म्हणजे जाणवताना दिसते. इफ वी ऑब्झर्व ए स्लीपिंग डॉग व्हॉट मुवमेंट ऑफ इट्स बेली डू वी सी. आता बेली म्हणजे त्याचं असणारं जे काही पोट जे आहे, जे सर्वसाधारणपणे झोपलेला जो काय असणारा जो काही कुत्रा जो आहे तर त्या कुत्र्याचं जर तुम्ही त्या ठिकाणी निरीक्षण जर केलं तर त्याचं असणारं जे काही पोट जे आहे तर त्या पोटाची अप अँड डाऊन वर खाली अशा प्रकारची असणारी जे काही मुवमेंट जे आहे तर ती मुवमेंट आपल्याला त्या ठिकाणी होताना दिसते. लिव्हिंग थिंग्स नीड ऑक्सिजन इन ऑर्डर टू लिव्ह. सर्वसाधारणपणे असणारे जे काही सजीव जे आहेत तर त्या सजीवांना त्या ठिकाणी जगण्यासाठी ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजनची त्या ठिकाणी गरज असते. इनहेलिंग ऑक्सिजन अँड एक्सहेलिंग द कार्बन डायऑक्साईड फ्रॉम इन द बॉडी ड्यू टू द यूज ऑफ द ऑक्सिजन इज कॉल्ड रेस्पिरेशन. जे सर्वसाधारणपणे इनहेलिंग ऑक्सिजन, इनहेल म्हणजे आतमध्ये घेणे, ऑक्सिजन आतमध्ये त्या ठिकाणी घेणे. आणि दुसरं आपल्याला सांगितलं एक्सहेलिंग, एक्सहेलिंग म्हणजे बाहेर टाकणे. एक्सहेलिंग द कार्बन डायऑक्साईड फ्रॉम्ड इन द बॉडी ड्यू टू द यूज ऑफ द ऑक्सिजन इज कॉल्ड रेस्पिरेशन. जे सर्वसाधारणपणे ऑक्सिजन आतमध्ये घेणे आणि कार्बन डायऑक्साईड जो आहे तर तो कार्बन डायऑक्साईड त्या ठिकाणी शरीराच्या त्या ठिकाणी बाहेर टाकणं, जी बाहेर टाकणं तर कशामुळं जे वातावरणामधलं असणारं जे काय हवा जी आहे तर ती हवा त्या ठिकाणी काय केलं ते आतमध्ये घेतला, ते म्हणजे ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजन त्या ठिकाणी आतमध्ये घेतला जातो आणि असणारा जो काही कार्बन डायऑक्साईड जो आहे तर तो कार्बन डायऑक्साईड त्या ठिकाणी बाहेर टाकला जातो. ह्याच्यामधला असणारा जो काही ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजनचाच त्या ठिकाणी आपलं शरीर जे आहे तर ते शरीर त्या ठिकाणी उपयोग करताना दिसतं. यालाच आपण त्या ठिकाणी रिस्पिरेशन म्हणजे श्वसन जे आहे तर ते श्वसन त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. ॲनिमल्स सच ॲज फिश, स्नेक, माऊस एक्सेट्रा हॅव ए स्पेसिफिक ऑर्गन फॉर रिस्पिरेशन. सर्वसाधारणपणे असणारे जे काही प्राणी जे आहेत, उदाहरणार्थ त्या ठिकाणी फिश असेल, आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय फिश आहे, स्नेक असेल, माऊस असेल, यासारखे असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांना त्या ठिकाणी स्पेसिफिक ऑर्गन फॉर रिस्पिरेशन म्हणजे श्वसनासाठी विशिष्ट अशा प्रकारचा असणारा जो काही अवयव जो आहे तर तो अवयव त्या ठिकाणी असतो. उदाहरणार्थ त्या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी फिश दिसतोय, त्या फिशला त्या ठिकाणी रिस्पिरेशनसाठी गिल्स जे आहेत तर त्या गिलचा त्या ठिकाणी तो वापर करताना दिसतो. मनुष्याचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला तर आपल्या लक्षात येताना दिसते की रिस्पिरेशनसाठी त्या ठिकाणी नोज आहे, 2 नोस्ट्रिल्स आहे, स्ट्रॅचिया आहे, स्ट्रॅचरच्या मार्गे त्या ठिकाणी 2 त्या ठिकाणी आपल्याला लंग जे आहेत तर ती लंग्स त्या ठिकाणी म्हणजे या सर्वांच्या साह्यानं म्हणजे विशिष्ट अशा प्रकारचा असणारा जो काय अवयव जो आहे तर त्या अवयवाच्या साह्यानं वनस्पती काय करताना दिसतात, प्राणी जे आहेत तर ते प्राणी त्या ठिकाणी श्वसन जे आहे तर ते श्वसन त्या ठिकाणी करताना दिसतात. ऑन द अदर हँड प्लॅन्ट्स रिस्पायर बाय मीन्स ऑफ मायक्रोस्कोपिक स्पोर ऑन देअर स्टीम अँड द लिव्जेस. याच्या उलट वरची असणारे जे काही एलिप ऑफ द प्लॅन्ट जे आहेत मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या लक्षात येताना दिसते की असणाऱ्या जे काही वनस्पती जे आहेत तर त्या वनस्पतींना श्वसनासाठी मायक्रोस्कोपिक स्पोर असतात, जे अतिशय सूक्ष्म अशा प्रकारची छिद्र असतात. त्याला तुम्ही मगाशी सांगितलं की त्याला स्टॉमॅटा जो आहे तर ते स्टॉमॅटा त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि हा जो काय असणार तो काही मायक्रोस्कोपिक स्पोर जे आहेत, लहान लहान अशा प्रकारचे असणारे जे काही छिद्र जे आहेत तर ते छिद्र त्यांचं असणारं जे काही खोड असेल किंवा पान असेल तर त्या पानावर त्या ठिकाणी असतात. रिस्पिरेशन इज इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द लिव्हिंग थिंग्स. आणि म्हणून पहिलं आपण त्या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक पाहिली ती ग्रोथ, दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला या ठिकाणी दिलेली रिस्पिरेशन. आणि म्हणून श्वसन जे आहे तर ते श्वसन त्या ठिकाणी असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांची त्या ठिकाणी काय दिलेली तर त्या ठिकाणी लक्षण जे आहे तर ते लक्षण त्या ठिकाणी दिलेले. टुडे वी आर गोइंग टू लर्न द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स. फॉर दिस यू हॅव टू रिकॉल answers of some questions. Look at the page number 11. First question: is all the food we eat used by the body?
की सर्वसाधारणपणे आपण जे अन्न खातो तर त्या अन्नापैकी सर्वच्या सर्व असणारं जे काही अन्न जे आहे तर त्या अन्नाचं आपलं असणारं जे काही शरीर जे आहे तर ते शरीर उपयोग करतं का? तर याचा आन्सर आपल्याला त्या ठिकाणी नो सांगता येईल. जेवढं अन्न आपण खातो तेवढ्याचं असणारं जे काही अन्न जे आहे तर त्या अन्नाचं शरीर जे आहे तर ते शरीर त्या ठिकाणी वापर करत नाही. तर काही असणारं जे काही अन्न जे आहे तर ते अन्न आपलं काय केलं जातं शरीराच्या वाटी त्या ठिकाणी बाहेर फेकलं जातं. व्हॉट इज द अनयुज्ड पार्ट ऑफ द फूड कन्व्हर्टेड इनटू? मग त्या ठिकाणी अशा प्रकारचा अन्नाचा भाग की ज्याचा त्या ठिकाणी शरीर त्या ठिकाणी काही उपयोग जो आहे तर तो उपयोग करत नाही, तर त्याचं कशामध्ये रूपांतर होताना दिसतं? तर आपल्याला त्याचं एक्सक्रीटा जे आहे तर त्या एक्सक्रीटामध्ये त्याचं असणारं जे काही रूपांतर जे आहे तर ते रूपांतर त्या ठिकाणी होताना दिसतं. देन नेक्स्ट we can see the next characteristics of the living organism, that is the excretion. This excretion is called in Marathi उत्सर्जन, त्याला त्या ठिकाणी म्हटलं जातं. Waste substances are formed during the many processes that takes place in the bodies of animal. तर सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येतं नसते की आपलं असणारं जे काही शरीर जे आहे तर ते शरीरामध्ये किंवा प्राण्यांचं असणारं जे काही शरीर जे आहे तर त्या शरीरामध्ये अनेक अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही क्रिया ज्या आहेत तर त्या क्रियांमधून निरुपयोगी म्हणजे वेस्ट किंवा टाकाऊ पदार्थ जे आहेत तर ते टाकाऊ पदार्थ त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. आणि दीज आर कॉल्ड एक्सक्रीटा अँड द प्रोसेस ऑफ एलिमिनेटिंग देम फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड एक्सक्रीशन. आणि त्यालाच आपण त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे काय म्हणताना दिसतो एक्सक्रीटा म्हणजे उत्सर्ग जो आहे तर तो उत्सर्ग त्या ठिकाणी म्हटलं जातं. हे जे काही उत्सर्ग म्हणजे काय तर शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला त्या ठिकाणी काय म्हटलेले उत्सर्ग जो आहे तर तो उत्सर्ग त्या ठिकाणी म्हटलेले. ॲनिमल्स हॅव स्पेसिफिक ऑर्गन्स फॉर एक्सक्रीशन. प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांना त्या ठिकाणी एक्सक्रिशनसाठी काही विशिष्ट अशा प्रकारचे असणारे जे काही अवयव जे आहेत तर ते अवयव त्या ठिकाणी असतात. प्लॅन्ट्स टू एक्सक्रीट म्हणजे वनस्पती देखील त्या ठिकाणी उत्सर्जन जे आहे तर ते उत्सर्जन त्या ठिकाणी करताना दिसतात. फॉर एक्झाम्पल सम प्लॅन्ट्स सेड लिव्जेस इन द पॅसिफिक सीजन. उदाहरणार्थ काही वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पतींची विशिष्ट अशा प्रकारचा असणारा जो काही ऋतू जो आहे तर त्या ऋतूमध्ये त्या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला सेडेड्स लिव्जेस म्हणजे पानगळ जे आहे तर ती पानगळ त्या ठिकाणी विशिष्ट अशा ऋतूमध्ये त्या ठिकाणी होताना दिसते. वेस्ट सबस्टन्सेस स्टोर्ड इन द लिव्जेस ऑफ द प्लॅन्ट्स आर सेड अलॉंग विथ द लिव्जेस. म्हणजे वनस्पतींच्या पानांमध्ये साठलेला जो काही उत्सर्ग जो आहे तर तो उत्सर्ग काय होताना दिसतो त्या वनस्पतीची असणारे जे काही पानं जे आहेत तर जी पानगळ ज्या वेळेला होताना दिसते तर त्या कालावधीमध्ये हे असणारे जे काही पानं जे आहेत तर ती पानं काय होताना दिसतात तर ते त्या ठिकाणी गळून पडताना दिसतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला त्या ठिकाणी ट्राय दिस सांगितलेले म्हणजे जी काही क्रिया जी आहे तर ती क्रिया काय करायची आपल्याला घरी त्या ठिकाणी करून पाहिजे. तुम्ही प्रत्येकानं काय करायचं ही जी ॲक्टिव्हिटी जी आहे तर ती ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी करून पाहण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा. टेक ए ट्रान्सपरंट प्लास्टिक बॅग. एक पारदर्शक अशा प्रकारची प्लास्टिकची असणं जी काही पिशवी जी आहे तर ती पिशवी त्या ठिकाणी घ्यायची. टाय इट ओव्हर ए लीफ ऑफ ए प्लॅन्ट ॲज शोन इन द पिक्चर. आणि जी काय असणारी जी काही प्लास्टिकची असणारी जी काही पिशवी जी आहे तर ती पिशवी आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे काय करायचं आहे तर ते असणारं जे काही रोपटं जे आहे तर त्या रोपट्याच्या सभोवताली किंवा त्याचं असणारं जे काही पान जे आहे तर त्या पानाच्या सभोवताली आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे काय करायची बांधायची. ऑब्झर्व इट आफ्टर 6 to 7 hours. आणि 6 ते 7 तासानंतर जी आपण बांधलेली जी काही प्लास्टिकची पिशवी जी आहे तर त्या बांधलेल्या प्लास्टिकच्या पिशवीचं 6 ते 7 तासानंतर त्या ठिकाणी निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण त्या ठिकाणी करायचं आहे. व्हॉट डू यू सी तर त्याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी काय दिसतंय अशा प्रकारचं त्या ठिकाणी प्रश्न जो आहे तर तो प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. सर्वसाधारणपणे तुम्ही हा जो काय असणारा जो काही प्रयोग जो आहे तर तो प्रयोग प्रत्येकाने त्या ठिकाणी घरी करून पहा. प्रयोग केल्यानंतर तुम्हाला नेमकं कळेल की काय होताना दिसते. तुम्ही जर ते असे छोटे छोटे प्रयोग जो आहे तर ते प्रयोग जर करून जर त्या ठिकाणी पाहिले नाही तर तुम्हाला नेमकं काय ऑब्झर्वेशन त्याच्यामध्ये आपल्याला मिळतंय तर ते तुम्हाला त्या ठिकाणी कळणार नाही. ड्रॉपलेट्स ऑफ द वॉटर कलेक्टेड ऑन द इनसाइड ऑफ द बॅग. आपल्या असं लक्षात येतं नसते की ती असणारी जी काही प्लास्टिकची असणारी जी काही पिशवी जी आहे तर त्या पिशवीच्या आतल्या बाजूला
पाण्याचे असणारे जे काही थेंब जे आहेत तर ते थेंब आपल्याला पिशवीच्या आतमध्ये त्या ठिकाणी तयार झालेले दिसतील. इट मीन्स दॅट प्लॅन्ट्स एक्सक्रीट वॉटर इन द फॉर्म ऑफ द व्हेटर. याचाच अर्थ आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की वनस्पती जे आहेत तर ते वनस्पतीसुद्धा काय करताना दिसतात, बाष्परूपामध्ये, व्हेपर जे आहेत म्हणजे बाष्प जे आहेत तर त्या बाष्परूपामध्ये काय करताना दिसतात, तर त्या ठिकाणी पाणी जे आहे तर त्या पाण्याचं त्या ठिकाणी उत्सर्जन जे आहे ते उत्सर्जन त्या ठिकाणी करताना दिसतात. अँड देअरफोर एक्सक्रिशन इज ए कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला उत्सर्जन जे आहे तर ते उत्सर्जन त्या ठिकाणी सजीवांचं एक महत्त्वाचं अशा प्रकारचं लक्षण आहे हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. आता ऑब्झर्व अँड डिस्कस सांगितले. आपल्याला जरा डोकं जे आहे तर ते डोकं त्या ठिकाणी चालवायचे. याच्यासाठी आपलं असणारं जे काही ऑब्झर्वेशन जे आहे तर ते ऑब्झर्वेशन जर तुमचं त्या ठिकाणी चांगलं जर असेल तर हा जो काही प्रश्न जो आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी देता येईल. व्हॉट इज द स्टिकी सबस्टन्स सीन ऑन द स्टीम ऑफ द बाबूल दॅट इज ॲकाशिया ऑर द ड्रमस्टिक. आता तुम्ही जर तुमचं जर चांगलं जर निरीक्षण जर असेल तर बाभूळ इट इज कॉल्ड ॲज ॲकाशिया. ॲकाशिया इज ए सायंटिफिक वर्ड. त्या ठिकाणी असणारं जे काही बाभूळ असेल. दुसरं आपल्याला सांगितलं आहे ड्रमस्टिक्स ट्री, शेवग्याचं झाड जे आहे तर ते जर तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित जर पाहिलं जर असेल तर बाभूळ असेल, शेवगा असेल, या वनस्पतीची असणारे जे काही खोड जे आहे तर त्या खोडांवर दिसणारा जो काही चिकट पदार्थ जो आहे तर तो चिकट पदार्थ नेमका काय असतो. आकृतीमध्ये पहा, तुम्ही जर आकृतीमध्ये जर त्या ठिकाणी जर पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की त्या ठिकाणी गम जे डिंक जो आहे तर तो डिंक त्या ठिकाणी बाहेर पडताना दिसतो. हा त्या ठिकाणी असणारे जे काही बाभूळ असेल, शेवगा असेल, याच्यामधून हा जो काही चिकट अशा प्रकारचा बाहेर पदार्थ पडतो त्याला आपण त्या ठिकाणी गम त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. हा गम म्हणजे काय असणार आहे तर त्या वनस्पतीनं उत्सर्जित केलेला जो काही भाग जो आहे तर तो भाग त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर एक्सक्रिशन ऑन द लिव्जेस ऑफ द प्लॅन्ट्स, ती आकृती जी आहे तर ती आकृती त्या ठिकाणी दाखवलेली. म्हणजे वरची जी काही असणारी जे काही ॲक्टिव्हिटी जी आहे तर त्या ॲक्टिव्हिटीमध्ये वनस्पतीचं असणारं जे काही मोठंसं अशा प्रकारचं असणारं जे काही पान जे आहे तर त्या पानाच्या भोवती प्लास्टिकची पिशवी बांधल्यानंतर 6 ते 7 तासानंतर जर आपण जर निरीक्षण जर केलं तर प्लास्टिकच्या पिशवीच्या आतमध्ये आपल्याला त्या ठिकाणी काय होताना दिसतंय तर त्या ठिकाणी असणारे जे काही वॉटर व्हेपर जे आहे तर ते वॉटर व्हेपर त्या ठिकाणी आतमध्ये तयार होताना दिसतात. अशा प्रकारची असणारी कृती तुम्ही त्या ठिकाणी प्रत्येकाने घरी करून पहा. पुढच्या ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम दॅट इज रिप्रोडक्शन. कॅन यू टेल व्हॉट डू वी लर्न फ्रॉम दिस पिक्चर. फर्स्ट पिक्चर, ए बर्ड अँड इट्स एग्स. सेकंड, ब्रायोफायलम, ए मेअर अँड हर फोल. ही सर्वसाधारणपणे तिसरं असणारं जे काही चित्र जे आहे तर त्या तिसऱ्या चित्रामध्ये एक असणारा जो काही घोडा जो आहे तर तो घोडा आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय. त्याचबरोबर त्याचं असणारं जे काही शिंगरू जे आहे तर ते शिंगरू आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. त्याच्यानंतर असणारी चौथी आकृती जी आहे तर त्या चौथ्या आकृतीमध्ये रोज कटिंग दिलेलं आपल्याला, म्हणजे गुलाबाचं असणारं जे काही कलम जे आहे, म्हणजे ही जी काही सर्वच्या सर्व असणारे जे काही चित्र जे आहेत तर त्या चित्रांमध्ये आपल्याला रिप्रोडक्शनची असणारी जी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया त्या ठिकाणी दिसून येताना दिसते. लिव्हिंग थिंग प्रोड्यूस अदर लिव्हिंग थिंग्स लाईक देमसेल्व्स. तर सर्वसाधारणपणे सजीव जे आहेत तर ते सजीव काय करता नसतात, स्वतः सारखाच असणारा जो काही जीव जो आहे तर तो जीव त्या ठिकाणी निर्माण करताना दिसतात. सम ॲनिमल्स गिव्ह बर्थ टू देअर यंग वन्स. काही असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी काय करता नसतात, त्यांची असणारी जी काही पिल्लं जे आहेत यंग वन्स जे आहेत तर त्यांना त्या ठिकाणी जन्म जो आहे तर तो जन्म त्या ठिकाणी देताना दिसतात. सम ले एग्स. तर काही असणारे जे काही ऑर्गॅनिझम जे आहेत तर ते ऑर्गॅनिझम काय करताना दिसतात, अंडी जी आहेत तर ती अंडी त्या ठिकाणी घालताना दिसतात. न्यू प्लांट्स आर प्रोड्यूस फ्रॉम सीड्स, स्टीम आर लिव्जेस ऑफ द प्लांट्स. तर सर्वसाधारणपणे काही असणारे जे काही वनस्पतींचे असणारे जे काही बिया असेल, खोड असेल किंवा लिव्जेस जे आहेत तर याच्यापासून नवीन अशा प्रकारचे असणारे जे काही प्लॅन्ट्स जे आहेत तर ते प्लॅन्ट्स त्या ठिकाणी तयार होताना दिसते. सेकंड आकृती पहा, ब्रायोफायलम, त्यालाच त्या ठिकाणी मराठीमध्ये पानफुटी म्हटलेलं आहे. हिचा पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी
9वीला 10वीला त्या ठिकाणी पुन्हा अभ्यास त्या ठिकाणी करायचा आहे. ब्रायोफायलम तिची असणारी जी काही पानाची असणारी काही कड जे आहे तर त्या कडेवर छोटे छोटे अशा प्रकारचे बर्ड्स त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. याच्यापासून नवीन अशा प्रकारचे असणारे जे काही प्लॅन्ट्स जे आहे तर ते प्लॅन्ट्स त्या ठिकाणी प्रोड्यूस होताना दिसते. द प्रोसेस बाय विच ए लिव्हिंग थिंग जनरेट्स ए न्यू लिव्हिंग थिंग लाईक इटसेल्फ इज कॉल्ड रिप्रोडक्शन ऑर प्रोक्रिएशन. डेफिनेशनसाठी लक्षात ठेवायचं रिप्रोडक्शनची अशा प्रकारची असणारी जी काही प्रक्रिया की ज्या प्रक्रियेमध्ये सजीव जो आहे तर तो सजीव काय करताना दिसतो, स्वतःसारखा असणारा जो काही दुसरा जीव जो आहे तर तो दुसरा जीव त्या ठिकाणी निर्माण करताना दिसतो. तर यालाच त्या ठिकाणी आपण रिप्रोडक्शन पुनरुत्पादन किंवा प्रजनन किंवा दुसरा शब्द आपल्याला दिलेला आहे प्रोक्रिएशन त्या ठिकाणी म्हटलं जातं. रिप्रोडक्शन इज ए कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग. आणि म्हणून या ठिकाणी प्रजनन किंवा पुनरुत्पादन ही सुद्धा त्या ठिकाणी असणारा जो काही सजीव जो आहे तर त्या सजीवाचं त्या ठिकाणी लक्षण त्या ठिकाणी आहे. पुढे आपल्याला दिलेलं आहे यूज युअर ब्रेन पॉवर. आपलं असणारं जो काही डोकं जे आहे तर ते डोकं त्या ठिकाणी आपल्याला चालवायला सांगितलं आहे की व्हाय हॅव सो मेनी टाईप्स ऑफ प्लॅन्ट्स अँड ॲनिमल्स बीन एबल टू सर्वाईव्ह ऑन द अर्थ इव्हन टुडे. म्हणजे पृथ्वीवर अनेक प्रकारचे असणारे जे काही प्राणी आणि वनस्पती जे आहेत तर ते आजही का टिकून आहेत. सर्वाईव्ह म्हणजे टिकून राहणे. तर याचा जर आपण विचार केला तर सर्वसाधारणपणे हे काय असणारे जे काही ॲनिमल्स आणि प्लॅन्ट्स जे आहेत तर यांचे असणारे जे काही बॉडी स्ट्रक्चर जे आहेत तर त्या बॉडी स्ट्रक्चरमध्ये त्याने त्या ठिकाणी असणारं जे काही अडॅप्टेशन जे आहे तर ते अडॅप्टेशन त्या ठिकाणी करून घेतलेले आणि म्हणून अशा प्रकारचे असंख्य अशा प्रकारचे प्राणी आणि वनस्पती जे आहेत तर ते काय झाले तर त्या ठिकाणी भूतलावर पृथ्वीवर त्या ठिकाणी आजही त्या ठिकाणी काय आहे टिकून आहेत. आता पुढे ऑब्झर्व अँड डिस्कस दिलेलं आहे. तर सर्वसाधारणपणे आपल्याला वनस्पती जे आहेत तर त्या वनस्पती त्या ठिकाणी पाहिल्या याच्यामध्ये. त्याच्यानंतर असताना जे काही बकरी जी आहे तर ती बकरी त्या ठिकाणी आपल्याला दाखवली. म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारे जे काही झाड असेल किंवा असणारं जे काही ॲनिमल जे आहेत तर त्या ॲनिमलचे काही यंग वन्स आपल्याला दाखवले त्या ठिकाणी बकरीच्या बाबतीमध्ये. पुन्हा तिच्यापासूनही पुन्हा त्याचं असणारं जे काही प्रोडक्शन जे आहेत पुनरुत्पादन जे आहे तर ते पुनरुत्पादन त्या ठिकाणी दिलेले. म्हणजे विविध अशा प्रकारचे ॲनिमल्स असतील प्लॅन्ट्स असतील तर त्यांचा असताना जो काही लाईफ स्पॅन जो आहेत आयुर्मान जे आहेत किंवा आयुष्यकाल जो आहे तर तो आयुष्यकाल आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेला आहे. ए डेफिनेट लाईफ स्पॅन म्हणजे ठराविक अशा प्रकारचं त्या ठिकाणी आयुर्मान किंवा आयुष्य नेमकं किती तर ते आपल्याला त्याचा विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी आपल्याला करायचा. ॲट ए सर्टन स्टेज ऑफ लाईफ लिव्हिंग थिंग बिकम कॅपेबल ऑफ रिप्रोडक्शन. म्हणजे जीवनाचा असणारा जो काही विशिष्ट अशा प्रकारचा असणारा जो काही कालावधी जो आहे टप्पा जो आहे तर त्या टप्प्यामध्ये हे जे काही सजीव जे आहे तर ते सजीव पुनरुत्पादन किंवा प्रजनन करण्यासाठी त्या ठिकाणी काय होताना दिसतात सक्षम त्या ठिकाणी होताना दिसतात. लॅटर ऑन in life reproduction stage their organs become weak and still later their life comes to an end. त्याच्यानंतर काही काळानंतर पुढे त्यांचे असणारे जे काही ऑर्गन्स जे आहेत अवयव जे आहेत तर काय सांगितले बिकम्स वीक क्षीण होताना दिसतात. आणि कालांतरानं आपल्या लक्षात येताना ते पुढे दिलेलं आहे की सर्वसाधारणपणे त्यांचा असणारा जो काही जीवनकाल जो आहे तर तो जीवनकाल त्या ठिकाणी संपताना दिसतो. इन अदर वर्ड्स लिव्हिंग थिंग डाय. दुसऱ्या शब्दामध्ये आपल्याला सांगता येईल की असणारे जे काही सजीव जे आहे तर ते सजीव काय करताना दिसतात डाय होताना दिसतात म्हणजे मृत्यू पावताना दिसतात. द लाईफ स्पॅन ऑफ डिफरंट ॲनिमल्स अँड प्लॅन्ट्स आर डिफरंट. सर्वसाधारणपणे विविध अशा प्रकारच्या वनस्पती असतील प्राणी असतील तर यांचा असणारा जो काही आयुर्मान जे आहेत आयुष्यकाल जो आहे तर तो त्या ठिकाणी वेगवेगळा आहे. फॉर एक्झाम्पल द लाईफ स्पॅन ऑफ डॉग इज अबाउट 12 to 18 years. उदाहरणार्थ त्या ठिकाणी कुत्रा जो आहे तर त्या कुत्र्याचा असणारा जो काही आयुष्यकाल जो आहे तर तो आयुष्यकाल जर आपण त्या ठिकाणी पाहिला तर कुत्रा सर्वसाधारणपणे 12 ते 18 वर्षापर्यंत त्या ठिकाणी जगताना दिसतो. व्हाईल द ऑस्ट्रिच लिव्ज फॉर 15 years. तर या ठिकाणी असणारं जे काही ऑस्ट्रिच म्हणजे शहामूर्ग जो आहे तर तो शहामूर्ग त्या ठिकाणी 50 वर्षापर्यंत त्या ठिकाणी जगताना दिसतो. यू मे हॅव वंडर्ड व्हॉट एक्झॅक्टली द लिव्हिंग थिंग्स आर, हाऊ दे कम इन टू बिंग अँड सो ऑन. सजीव नेमके कसे आहेत ते कसे तयार झाले आहेत
किंवा कशापासून तयार झाले आहेत, अशा प्रकारचे असणारे जे काही प्रश्न जे आहेत तर ते प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी पडले असतील. तर याच्यासाठी पुढे आपल्याला पुन्हा दिलेलं आहे की डू यू नो, तुम्हाला त्या ठिकाणी ते माहीत आहे का, याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे. पहा, द लाईफ स्पॅन ऑफ जायंट टर्टाईल फाउंड ऑन गॅलापागोस, नाव नीट लक्षात ठेवा, गॅलापागोस अशा प्रकारचा उच्चार जो आहे तर तो उच्चार आपल्याला त्या ठिकाणी करता येईल, गॅलापागोस. द लाईफ स्पॅन ऑफ द जायंट टर्टाईल फाउंड ऑन द गॅलापागोस आयसलँड इन साऊथ अमेरिका इज अबाउट 170 इयर. म्हणजे दक्षिण अमेरिकेजवळ असणारे जे काही गॅलापागोस असणारे जे काही बेट जे आहे, या बेटावर आढळणारं त्या ठिकाणी आपल्याला जायंट म्हटलेलं आहे, महाकाय अशा प्रकारचं असणारं जे काही कासव जे आहे तर त्या कासवाचं असणारं जे काय आयुर्मान जे आहे तर ते आयुर्मान सुमारे त्या ठिकाणी 170 वर्ष त्या ठिकाणी दिलेलं आहे. ऑन द अदर हँड द लाईफ स्पॅन ऑफ मे फ्लाय रेंजेस फ्रॉम 1 hour to 24 hours. तर याच्या उलट या ठिकाणी असणारे जे काही मे फ्लाय नावाचं जे काही कीटक जे आहेत, पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या लक्षात येताना दिसते की असणारं जो काही इलेक्ट्रिकचा असणारा जो काही पोल जो आहे तर त्या पोलच्या जवळ अशा प्रकारचे जे काही मे फ्लाय जे आहेत तर ते मे फ्लाय त्या ठिकाणी येताना दिसतात. आणि कालांतरानं म्हणजे 1 तासाच्या आतमध्ये किंवा 24 तासाच्या आतमध्ये त्या ठिकाणी त्या पोलच्या खाली, इलेक्ट्रिक पोलच्या खाली अशा प्रकारचे कीटक जे आहेत तर ते कीटक आपल्याला त्या ठिकाणी मृत झालेले असतात. म्हणजे सर्वसाधारणपणे हा जो काही मे फ्लाय जो आहे तर त्या मे फ्लायचा असणारा जो काही लाईफ स्पॅन जो आहे तर तो लाईफ स्पॅन आपल्याला त्या ठिकाणी 1 तास ते 24 तासाचाच त्या ठिकाणी दिलेला आहे. या तासाला आपण फक्त एवढाच भाग पाहू, पुढील तासाला पुढील भाग पाहू. धन्यवाद.